जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा जो व्हिडिओ आहे आपण ट्रेंडिंग ॲटिट्यूडवाला स्टेटस क्रिएट करणार होता आणि आत्ता तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितलाच असेल की फुल खतरनाक आणि एकदम कडक व्हिडिओ आपला एडिट झालेला आहे. आणि तुम्हाला पण असा स्टेटस क्रिएट करायचा असेल तुमच्या फोनवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता. तेव्हाच तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल की आपल्याला स्टेटस कसा क्रिएट करायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला एका ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार आहे, ज्याचं नाव काइन मास्टर. ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, जाऊन तुम्ही तिथनं डाउनलोड करू शकता. आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल देईल ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मी इथं अपलोड करत असतो. आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा ID तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण काही बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, फॉलो करून मेसेज करू शकता. आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग घेऊन येत असतो आपल्या मराठी भाषेतून, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर चला, जरा वेळ न घालवता आपण आजची एडिटिंग सुरू करूया. ओके, तर गाईज आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि 1.1 ही 3 नंबरची साईड सिलेक्ट करायची. साईड सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जायचं. त्यानंतर तुम्हाला करायचं काय, इथनं तुम्हाला एक PNG 2 वेळेस ॲड करून घ्यायची. टेक्स्ट PNG बघू शकता ही वाली. या PNGच्या मध्ये तुम्हाला एक बॉक्स दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला शेक इट नावाचा इफेक्ट तुमच्याकडे हा नसेल तर तुम्हाला हा गेट मोडवरती जाऊन डाटा ऑन करून हा इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल. तर इथनं आपल्याला एक नंबरचा जो तुम्हाला इफेक्ट ॲड करायचा असेल तो तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर इथं तुम्हाला परत करायचं काय, इथं तुम्हाला एक इमेजेस ॲड करून घ्यायचे. तिथं तुम्हाला वरती ऑडिओ मीडियाचा ऑप्शन असेल, यावरती क्लिक करायचं आणि इथनं ती इमेजेस तुम्हाला ॲड करून घ्यायची. बघू शकता ही वाली इमेजेस आहे. आणि हिला परफेक्टपणे कैची साईडच्या ऑप्शनवर जाऊन हिला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं डबल मायनसचा ऑप्शन असेल, याला इनेबल करायचं आहे. इथं व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे बॅकग्राऊंडच्या, आणि इथं ऑडिओच्या ऑप्शनवरती जाऊन ज्या पण फोल्डरमध्ये तुमचं सॉन्ग असेल ते सॉन्ग तुम्हाला आता सगळ्यात पहिले इथनं ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, कारण की आपलं जे सॉन्ग आहे आपल्याला बीटनुसार मॅच करायचं आहे. ठीक आहे, तर बघू शकता आता आपल्याला इथं आल्याच्या नंतर करायचं काय, थोडंसं ऐकून घ्यायचं आहे. वरती सरकूया आणि इथं जो समोरील पार्ट याचा कट करून टाकायचा आहे. ठीक आहे, या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे 2 नंबरच्या. बघू शकता तुम्हाला इथं बॉक्स दिसत असेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथं तुम्हाला हा इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट तुमच्याकडे नसेल तर गेट मोडवरती जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला एक नंबरचा इफेक्ट याच्यावरती ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे काही दिसेल. तर आपल्याला थोडंसं प्ले करून बघायचं आहे की परफेक्टपणे निघतंय का. तर आपल्याला एकदम परफेक्टपणे ॲड झालेलं आहे. थोडंसं पुढं सरकून घेऊया. ठीक आहे, अशा प्रकारे राहून द्यायचे. त्यानंतर करायचं काय, परत आपल्याला इथं जे बॉक्स दिसत असेल या दोन्ही बॉक्सच्या मध्ये क्लिक करायचे आणि इथनं तुम्हाला ओके करायचं आहे. आणि इथं लेअरवर जायचं आहे, इफेक्टमध्ये यायचं आहे आणि इथनं तुम्हाला हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा. ठीक आहे, हा इफेक्ट नसेल तर गेट मोडवरती जायचं आहे आणि डाटा ऑन करून हा इफेक्ट पण तुम्हाला डाउनलोड करून घ्यावा लागेल. याच्यावरती क्लिक करायचं, ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर याची जी साईज आपल्याला अशा प्रकारे झूम करून घ्यायची आणि जिथपर्यंत आपली इमेजेस निघत नाही तिथपर्यंत यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे इथलं राहायचं आहे. आणि इथं याच्यावरती क्लिक करायचं आणि कैचीच्या ऑप्शनवर जाऊन याला 3 सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून समोरील पार्ट कट करून घ्यायचं आहे. पुढं आपली इमेजेस निघणार आहे. त्यानंतर इथं यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर इथं तुमची इमेजेस निघते. ठीक आहे, बघू शकता. परत आपल्याला व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे, लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा. बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे. कैची साईडच्या ऑप्शन जाऊन याला फोटो स्क्रीन करून घ्यायचं, बॅक यायचं आहे. ब्लेंडिंगचं ऑप्शन जे असेल यावरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचे आणि जिथपर्यंत आपला इमेजेस येत नाही तिथपर्यंत निघत नाही तिथपर्यंत यायचं आहे. कैचीच्या ऑप्शनवर जाऊन याला समोरील पार्ट कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, परत आपल्याला लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा. बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे. कैची साईडच्या ऑप्शन जाऊन याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं, बॅक यायचं आहे आणि याच्या तुम्ही ॲडजस्टमेंटवरती जायचं सगळ्यात पहिले आणि याची जी ॲडजस्टमेंट ही पूर्णपणे तुम्ही अशी हाय करू शकता. परत बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडून टाकायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, परत इथं आपल्याला इथं यायचं आहे, जिथनं आपली इमेजेस निघते तिथं यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता. इथं आल्याच्यानंतर
लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. बघू शकता, ओके करायचं आहे. फुल टू स्क्रीन करून घ्यायचं. खाली ब्लेंडिंगवरती यायचं आणि याला आपण स्क्रीनवरती सोडून टाकायचे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर करायचं काय, परत आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक बॉर्डर पेनची ॲड करून घ्यायची. तर सिम्पली आपण एक बॉर्डर पेनची ॲड करून घेऊया. सॉरी, फुल स्क्रीनवाली बॉर्डर पेनची ॲड झालेली आहे. आपण एक बॉर्डर पेनची ॲड करून घेऊया इथे आता. तर बघू शकता बॉर्डर पेनची ॲड झालेली. कैची ह्याच्या ऑप्शन जाऊन येईल, आपण फुल टू स्क्रीन करून घ्यायचे आणि जी लेंथ ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेऊन टाकल्याच्या नंतर करायचं काय, जिथं आपली इमेजेस सुरुवात होते तिथं यायचं आहे. परत आपल्याला ओके करायचं आहे, लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला आणखीन एक इमेजेस मिळून जाईल. ही बघू शकता, हिच्यावरती क्लिक करायचं आहे. कैची ह्याच्या ऑप्शन जाऊन फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि हिची जी लेंथ ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेऊन टाकल्याच्या नंतर इथं यायचं आहे, जिथं ही इमेजेस निघणार आहे तिथं आणि याला थोडंसं वाटलं तर खाली सरकून घ्यायचं, काय प्रॉब्लेम नाही. बघू शकता अशा प्रकारे इथं खाली सरकून घ्यायचं, ओके करायचं आहे आणि इमेजेस तिथं निघते तिथं यायचं आहे. परत आपल्याला लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला आणखीन एक 30 इमेजेस, टेक्स्ट नावाची इमेजेस तुम्हाला इथं ॲड करून घ्यायची. थोडीशी छोटी करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आणि इथं तुम्हाला ॲड करून घ्यायची. मध्यभागी ॲड केल्याच्या नंतर हिची पण जी लेंथ आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची. PNGवरती क्लिक करायचं आणि इन ॲनिमेशनवरती येऊन तुम्हाला इथं पॉपअप हे ॲनिमेशन देऊन टाकायचं आहे. त्यानंतर करायचं काय, थ्री डॉटवर बॉर्डर पेजवरती क्लिक करायचं आहे, थ्री डॉटवर जायचं आहे आणि याला विक टू फ्रंट करून घ्यायचं आहे. याला विक टू फ्रंट केल्याच्या नंतर बघू शकता हा वाला एक व्हिडिओ आहे, याला पण थ्री डॉटवरती जाऊन विक टू फ्रंट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, असं केल्याच्या नंतर करायचं काय, परत आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला इथनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सिम्पली मी इंस्टाग्रामचा लोगो सिलेक्ट करून घेतो. तुमच्याकडे लोगो नसेल किंवा तुम्हाला लोगो कसा बनायचा माहीत नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन चेक करू शकता. लोगो कसा बनायचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे याला झूम करायचं आहे, सॉरी छोटं करायचं आहे आणि इथं कोपऱ्यात वरती ॲड करून घ्यायचं आहे आणि याची जी लेंथ आहे पूर्णपणे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. आणि तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही किंवा काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कळवू शकता, मी तुम्हाला 100% रिप्लाय देईल. ठीक आहे, तर तुम्ही आपल्याला काही एखादी स्टेप जमली नाही तर ते पण तुम्ही सांगू शकता. तर आता पूर्णपणे तुमचा व्हिडिओ बनवून रेडी झालेला मी तुम्हाला प्ले करून दाखवतो. तर बघू शकता एकदम खतरनाक कडक व्हिडिओ आपला ॲटिट्यूडवाला स्टेटस क्रिएट झालेला आहे. आता करायचं काय, सिम्पली आपल्याला फक्त याला सेव्ह करून घ्यायचं. तिथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हाला याला सेव्ह करून घ्यायचं असेल इथं खाली एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आणि याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर भावना आणि बहिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला मात्र नक्की लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग घेऊन येत असतो आपल्या मराठी भाषेमधनं. तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल. तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि काही अडचण आली तुम्हाला व्हिडिओ बनायला कोणती स्टेप समजली नाही तर ती पण कमेंट करून नक्की कळा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.